पण अंबऋषी कसे वागत होते आणि आपण कसं वागतात त्यासाठी एवढ्या महाभारत कथेमध्ये अमृतराजाची कथा भागवत श्रुती नाही त्याच्यामध्ये त्या राजाची कथा येणं दैवी मग राजा होता परंतु पूजा स्वतः करून आता आपण काय श्रीमध्ये करतो माझ्या वडील सुद्धा तर ते ब्राह्मण लावले पूजेचे खोटं नाही सत्य होतं तर माझ्या समोर मग त्या पूजेला काय महत्वाचं एवढं गोष्ट म्हणा पटली आणि मग ते सगळं दाम श्रीमंती कोणाला तुम्हाला प्रेम आहे देवावर तर तू स्वतः पूजा करा ब्राह्मणाने पूजा केल्यानंतर तुम्हाला तू पाळायचा समजा नाही जीव तुमचं कोण होईल का नाही म्हणजे ज्याचं भूक लागली त्यानं जेवलं पाहिजे त्याचं पोट होतं आता लग्न करायचं तर मला लग्न करायचं तर माझ्याकडे दुसऱ्या वर्षी जवळ लग्न त्याच्यातच केलं गेलं पाहिजे बरोबर मी काय भोजन ज्याच्यातच केलं पाहिजे आणि मृत्यू असेल तर त्याच्यातच मृत्यू निद्रा त्याच्यातच मग भोजन जर स्वतः करावं तर पोट भरतं लग्न स्वतःच करावं लागतं तर लग्न आपण मग तसं पूजा केल्यानंतर पूजा कशी मान्य होईल का मान्य होणार नाही पूजा ही स्वतःच केली पाहिजे भोजन हे स्वतःच केलं पाहिजे आणि लग्न हे स्वतःच केले पाहिजे इतरांनी करायची गोष्ट नाही ती स्वतः करायची आपण भोजन करत आपण कोण आपण लग्न केलं आपण शिकत नाही आणि आपण तेव्हा पूजा केली तेव्हा जर देवपूजा दुसऱ्याला करायची सांगितली तर देव तुमच्यावर प्रसन्न होईल म्हणून 3 गोष्टी तुम्ही स्वतः करा भोजन स्वतः करा लग्न स्वतः करा आणि पूजा स्वतः करा त्या 3 गोष्टी दुसऱ्याला करायला मग आंबोशी काय करायचे स्वतः देवपूजा करायची तिथं राजा होता म्हणजे जसे श्रीराम प्रभू जसे कृष्ण असे मोठमोठे राजे भरत राजा त्या राजामध्ये तो मोठा होता इतका पुण्यवान होता त्याच्या व्यवहारामध्ये ज्यावेळेस राज्य चालू होतं त्यावेळेस कोणीही दुःखी नव्हतं कुणीही आजारी नव्हतं कधीही दुष्काळ पडत नव्हता अशा पद्धतीचा दुष्काळ केव्हा पडतो आजार केव्हा होतो त्याचं कारण जर राज्याबरोबर नसेल राजाबरोबर नसेल तर धर्मीमाय त्याला साथ देत नाही आणि मग पाऊस पडत नाही उन्हाळा लागतो उन्हाळ्यात 20 दिवस पाणी येऊ नये पोखरण्याचे कारण म्हणजे कारण घेते की आपण त्या पद्धतीने पूजाला सगळं करावं जेवण करून सगळं अनाथ आश्रमामध्ये आई आणि पत्नी दोघांचे विरोध होता म्हणून मुलाला आईला अनाथ आश्रमामध्ये पाठवले त्या संचालकाने संघटनेने विचारलं का तू सांभाळू शकतो तुम्हाला मी आला माझी इतकी आपली इतकी आपली आणि मग ठीक आहे मग हे काय सांगितलं तू समजावून सांग की म्हणजे माझ्या मग असं काय म्हणजे आईला घेऊन जाणं आईला घेऊन जा म्हणजे तुम्ही काय करता तुमच्या जीवनामध्ये मी काय बोलतो त्याला काळामध्ये दुर्दैव मी बोलतो तुम्हाला बोलणार पण फार चुरी मारायची
गोड होईल म्हणून, पण त्याचा अर्थ काढायचा फार गोड फार गोड. पण आपण तसं वागतात का? वागलं गेलं पाहिजे. आणि वागत नसल्यामुळे दुःख आहे. मग पत्नीला सोड ना, आईलाच का सोड? पत्नी ते काम पत्नीला सोड, आईला घेऊन जा, दोघांचं घेऊन जा. नाही ह्याच्यात काय चूक आहे का? मला सांगा. नाही तर दोघांना सांगा. मग चुकतं कोण? आपण चुकतात, कुठेतरी आपण चुकतात. आणि ती चूक होणार तुमचं जीवन फार छान होतं. तुमचं काय मला मनुष्याचं जीवन छान आहे. मी गेले तिथं भागवत केली आणि दुसऱ्या दिवशी आजारी होतो. त्याच्यानंतर मला भागवत होतं. आणि ते भागवत होऊ दिलं नाही, एवढं का होऊ दिलं नाही, त्याची तारीख होती. पण ती तारीख मला बाजूला वेळेवरती करणार आहे म्हणून महाराज पास ते पुढे टाक परमेश्वर कसं असतं. ठीक आहे, माझं आहे वेळ म्हणून पाच हजार मध्ये मी आला बोललो. मग जीवन छान म्हणून आणि मग तुम्ही कसं म्हणता की आहे तोपर्यंत सेवा करा. आणि पुन्हा रोज सांगतो, रोज सांगण्याचा प्रयत्न करतो की वडीलधाऱ्यांची सेवा केल्याशिवाय मेवा मिळणारच नाही. तो कसाही असो त्याचा आशीर्वाद निश्चित प्राप्त होत असतो लक्षात ठेवा. आणि काय ना हो, आईला काय पाहिजे असते? मुलगा आला पाहिजे, आई तू जेवलीस का? त्याची तब्येत ठीक आहे ना? तिला लाखो रुपये मिळाले तर पाहिजे, करोड रुपयाला आनंद होतो. नुसतं विचारायला गरज नाही जीवा गरज, पण नुसतं विचार करायला याला तू जेवलीस का? तिचं वय झालेलं असतं, एवढं विचारायला इतकी फुगती इतकी फुगती विचारायला. तेवढं तरी म्हणा, तेवढं काही दोन दिले आहे ना, मनमुक्त काढले आहे ना, एवढं आई तू जेवलीस का? ते सुद्धा तुम्ही नाही ताकद. तर मग कशाला जन्म यासाठी दिला, संस्कार यासाठी दिले, त्या पद्धतीने वागले तर परमेश्वर काही केली नाही. आणि त्याच्या सतत दुःख आणि आता मला इतके लोक सुखी कोण? ह्या क्षणाला तुम्ही सुखी आहे. प्रत्येक जण तुम्ही सुखी आहे म्हणून ना. मी एका बाईला विचारलं, मातेला विचारलं, माता म्हणजे सगळे सुखी आहे, मला पती चांगला आहे, सगळ्या मुली चांगली आहे, मुलगा चांगला आहे, सगळं चांगलं. तुम्ही फार पुण्यवान आहात. हो म्हणजे फार पुण्यवान आहे म्हणलं. मी बोलू का? कारण मला त्या सगळ्यांना सगळं माहित होतं. मी सगळं तुमचा आनंदात आहे, पण मुलगा तुमचं काहीच ऐकत नाही. तुम्ही तुम्हाला कसं माहिती म्हणणं स्वतः तुम्ही ठाण साठी निर्णय त्या मुलगा तुमचा ऐकतो का? आणि म्हणून म्हणलं बाहेर गेलो सोबत जगले झाले नवरा आणि बाहेर आला माणसं काढायचं कसं काय बोलावं तुम्हाला? किती लबाड बोलतात, काय करतात? तुम्ही सामान्य गोष्टी असतात हे, पण या सामान्य गोष्टीला आवडलं तर जीवन नक्कीच सफल व्हायला. आणि मग ती माता तुम्हाला काय तो प्रश्न मला विचारला, पण येतं कंची ते तुझ्या मुलाचा जमत नाही. एका क्षणाशाळा मुलगा आलो बोलतो आणि तुझा मुलं असं छोटं. कारण तुमच्या शैली सगळं माहित आहे, तुमच्या घरात सगळे व्यवहार मला माहित आहे. मी एकदा घरात शिरलो की समजलं ह्या घर कसं आहे, 2 मिनिटात सगळ्यांचे चेहरे बघितले की तुम्ही कसं करायला निवडतो. तिथे काम कमी करायचं मी काय बोलू नाही आणि बोलून दाखवतो. मला नाही पकडलं तरी बोलून दाखवतो. आणि पुन्हा महाराज म्हणाले बोलू आता कसं बोलू म्हणजे तुम्ही नाही म्हणा, आपण शर्यत करू. तुम्ही नाही म्हणा मुलगा ऐकतो असं म्हणा, मग आपण दोन्ही देवाच्या पायऱ्या. कारण त्यांचा चेहरा सांगतो
तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या कपाळावर, तुमच्या हातावर, तुमच्या पायावर तुमच्या आलेले ते चिन्ह असतात, त्याचा अभ्यास करा. आणि ते चिन्ह बघितले की आपल्या लक्षात येते की हा ही करा. तुमचे पाय असतात, पायाचे बोट असतात, हाताचे बोट असतात, चेहरा असतो, चेहऱ्यामध्ये अनेक बोट असतात, म्हणजे कपाळामध्ये अनेक गोष्टी लिहिलेल्या असतात. पण त्याचा अभ्यास आणि ते सत्य असतं, ते काय खोटं नसतं. आम्ही जे म्हणतात ते 100% आम्हाला वाटते तिची पत्नी आम्हाला म्हणतात, आता पती आम्हाला म्हणतात, तुमचे चेहरे बघितले दोन होते त्यांच्या लक्षात गोळा त्यांना सांगत नाही. मग तुम्ही आम्हाला बनवू नका, महाराजाला बनवू नका. महाराजांनी त्याग केलेला असतो, त्यांना अभ्यास केलेला असतो. म्हणून त्या मातेला म्हणून तुम्ही असं बनवू नका. तुम्ही म्हणा की सगळं चांगलं आहे, म्हणून काय आनंद वाटतो मला. मी म्हणून मला आनंद वाटला, तुम्ही जरा शब्द खरा वापरला पण तुम्ही सगळं खोटं योग्य नाही. चांगलं बोला, सत्य बोला. सत्य बोलायचा फायदा होता आम्ही राहू. तसं आम्ही स्वतः देऊ आणि निश्चित पूजा केली जात. तुम्ही इथं आला अगर मंदिराला जातात आम्ही, तर कोण असे माता बघण्याची चप्पल न घालतो त्याच्या हातवडी करतात. तो राजा आहे जगाचा राजा, आंघोळीला साधारण. तरी पण दर्शनाला, देवाच्या दर्शनात चालले की पायामध्ये चप्पल बांधण्यासाठी तिनं मांडले. ऊन असले पाय त्यासाठी पडला. ही त्याग करावा लागतो. देव प्रसन्न होत नसतो, सहज प्रसन्न होतो. आणि मग त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर ते आपण असे पाहतो, अरे पाय मारायला त्याला हाणायला, शांतपणानं दर्शन घ्या. दर्शन का शांती, पण दर्शन कसं घेतलं पाहिजे ते तुम्हाला आणि मग देव आणि मग ते जायचा, पहिल्यांदा झाडायचा, झाडून घ्यायचं, सगळं पूर्ण मंदिर जाणायचं. मग मंदिराला पोचायचं स्वतः राजाने. असे पाहिजे आपण देवाची थोडी श्रद्धा करा, त्याच्या थोडा भरवसा ठेवा, तर तो पाहू शकेल. अन्यथा वरकडे तुमची देवीची पूजा केली गेली तर पाहू तो का म्हणू शकता. जग तुमच्या जीवनामध्ये बदल करा, विचारामध्ये बदल करा, आचारामध्ये बदल करा, वागण्यामध्ये बदल करा, बोलण्यामध्ये बदल करा, अहंकारामध्ये बदल करा. निश्चित मला देव पाहू शकणार. ज्याप्रमाणे अमृषेची मी कथा केली त्या अमृषेप्रमाणे वाढण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर पुढे जाऊया. झाडायचं, करायचं, पुसायचं, स्वतः दर्शन घ्यायचं आणि घरी जायचं. मग त्याने एकादश व्रत कशी करायची ही झाली. आता त्याला किती होते, 2 डोळे, 2 हात, 2 पाय, 2 दात. मग हे जास्त विश्लेषण करीत नाही मला पाहिजे ना, पण त्याचा सदुपयोग केला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. एकादश कशी करायची लक्षात ठेवा. एकादश करण्याची पद्धत आणि तुमची पद्धत, तुमची म्हणजे आमची का तुमची, आणि तुम्ही चांगली करीत असाल त्यामध्ये आम्ही जमत नाही. दुसरे द्यायचे जी करीत नाही त्याची असेल तुम्ही करीत असाल ना, आम्ही तुमची बरोबर तुम्ही म्हणता मला मला काही बोलू आणि तुम्ही जे करता मान्य. पण जे लोक दुसरे करीत नाही, जे करीत नाही त्याच्याबद्दल बोलतो, आणि जे करते जे आम्ही सांगत त्या पद्धतीने करीत असतील तर त्यांची पायाचे बोलून मग त्याने एकादश कशी करायची. दशमी समजली का, समजते का दशमी कधी असते. दशमी 12 कधी असते, दुसऱ्या दिवशी. दशमी दिवशी दुपारी 12 वाजता अल्पसहा भात खायचा. म्हणजे आणि एकादशी दिवशी नुसतं पाणी आणि जर एकादशी लवंग आता
बारसी दिवशी जी ब्राह्मण असतात त्यांना बाळ केले त्या टायमाला त्याने काय करायचं, आता ते राजा होता नका सांगितलं ते राजा त्यांना लाखो लोक बोलवायचे आणि बाळच त्यांना सोडायचे एक माणूस बारसी एक माणूस जीव राहिलं जास्त लाख हजार तुम्ही असं म्हणला की आपण मुलाला मुलाला जेव्हा म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही. आता हेच का सांगतो तर तुम्ही काय कशी करायचं तर तुम्ही तुम्हाला तुमच्यावर नाही करीत नाही जे करीत नाही ते काय करतात, दशमी दिवशी 12 वाजता असं जेवण करतात असं जेवण करतात की एकादशी 12 वाजता अजीर्ण असतं. अजीर्ण समजतं का जास्त झालं किती ओकत असतो 12 वाजता आणि 12 वाजता जेवल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी एकादशी पत्नीला म्हणजे एकादशी आहे आणि मग दुपारनंतर पुन्हा खातो त्याला एकादशी म्हणायचं. आणि बारसी दिवशी लगेच जेवतो 2ला 3ला 4ला चुकीच आहे. दशमी दिवशी 12 वाजता 1 वाजता जेवलं जाईल, 12 वाजता जेवलं आणि भोगा खायचा, एकादशी पूर्ण लवंगानं करायची आणि 12 एकच वेळेस सोडायची. पण त्या दिवशी 12 सुद्धा मग अशी कोण एखादा कोणीच नाही करत, मग काय मी का त्याचा नीती अर्थ जर कळत असेल, त्याचा अर्थ जर कळत असेल तर मग जेवलं तरी तुम्हाला पुण्य मिळणार नाही आणि एखाद्या तरी पुण्य मिळणार नाही. मग जेवण धरायचे असेल तर असं धरा. आणि जे वयस्कर असतात ज्यांना जमत नाही त्यांना नाही अशा पद्धतीने एखादा कोण त्याच्यानंतर अशी घडत असताना ज्या दिवशी 12 एकादशी दुसऱ्या दिवशी 12 सोडायची वेळ आली, ब्राह्मण लोकांना बोलवलं, स्वयंपाक वगैरे झाला, तितक्यात दुर्वंशी आला आणि दुर्वंशी आल्यानंतर त्यांनी स्वागत केलं आणि सांगितलं महाराज 12 तास सुटायची वेळ सुटेल मी जेवायला हे काय म्हणते मी जातो स्नान करतो तिकडे गेले तर 12 सुटायची वेळ असते. वेळेवर कोणती गोष्ट केली जाते. आता वेळेवर उदाहरण लग्न लग्नाला तीच असते वेळ असते 12 वाजता 20 सेकंद 20 मिनिटं नाही 20 सेकंद 12 वाजून 20 सेकंद 20 मिनिटं हे 20 मिनिट 20 सेकंदाला लग्नाची गोष्ट आहे. आणि ती काय मूर्खासारखं लिहिलेलं असतं का गाढवासारखं लिहिलेलं असतं. मग 12 वाजता 4 वाजता होतो, 3 वाजता होतो, 5 वाजता होतं आणि थोडं डोकं जागेवर ठेवा. का जमा नाही लोकांना, का नवरा बायको जमत नाही, का तलाक होतात, का निघून जातात, का भांडण होतात, त्याचं कारण हे आहे. त्याचं कारण असं की वेळेवर लग्न लावा, तीच घटका चांगली होती त्या लग्नाची, अन्यथा आणि त्या घटकात लग्न न राहण्यामुळे हा परिणाम. नाचायचं जागा 4 दिवस नाचा ना, पण वेळेवर लग्न करा आणि वेळेवर लग्न केलं नाही तर तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागेल.